बाहेर छान पाऊस पडत होता आणि ढोकळा खायचं मन झालं. म्हटलं चला पटकन ढोकळा बनवूयात. तर ढोकळा बनवण्यासाठी मी एका टोपामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं. त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा साखर टाकली, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून आधी मिक्स करून घेतलं साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत. आणि मी एक वाटी घेतलं होतं बेसन, जसं तुम्ही बघताय ते मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्याच्यामध्ये एक पण गुठळी राहता कामा नये. सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घेतल्या आणि मिक्स झाल्यानंतर मी एक पॅकेट इनो घेतलं होतं आणि इनो ॲक्टिव्ह व्हायला मी त्याच्यावर थोडासा लिंबू पिळलेला आणि त्याच्यानंतर मी ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्याच्यानंतर एक कुकरच्या डब्याला मी थोडंसं ऑइल लावून घेतलेलं, ते व्यवस्थित पसरवलं, ऑइल सगळीकडे लावून घेतलं आणि ते ढोकळ्याचं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घेतलं. साईडलाच मी स्टीमरमध्ये पाणी तापवत ठेवलेलं. मग स्टीमरमध्ये ढोकळा उकळवायला ठेवला. साईडलाच मी फोडणीची तयारी करून घेतली. एका टोपामध्ये थोडंसं तेल, मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं टाकली. त्याच्यानंतर एक मिरची कापून टाकली आणि त्याच्यामध्ये मग मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि 3 चमचे मी साखर घातलेली आणि ते मस्त उकळून घेतलं. तर ढोकळा पण रेडी झालेला मस्त. मग ढोकळ्याला थोडासा थंड झाला की त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मस्त असे त्याचे स्क्वेअर कट करून घेतले. त्याच्यानंतर ढोकळ्यावर मी मसाल्याचं पाणी घातलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि मस्त आपला छान चमचमीत ढोकळा तयार.